भिवंडी तालुक्यातील लोणार येथे एका शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे भराव आणि बांधकाम करण्यात आल्याचा आरोप झाला आहे। न्यायालयाचा आदेश असतानाही विकासकांकडून काम सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। लोणार येथील शेतकरी सूरज पंडित केणे यांच्या सर्व्हे नंबर 66/18, 66/19, 66/21 आणि 66/22 वरील मालकी हक्काच्या जमिनीवर विकासक हसमुख कंजारिया व आरके बिल्डर यांनी कोणताही खरेदी विक्री व्यवहार न करता आणि कोणतीही अनामत रक्कम न देता बेकायदेशीर भराव केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 20 ते 25 बाउन्सर उभे करून जबरदस्तीने शेतीच्या जागेवर अतिक्रमण करून भराव करत बांधकाम करण्यात आले आहे। यासाठी कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी घेण्यात आलेली नाही। तसेच शेतकऱ्याच्या खोट्या सहीचा नकाशा सादर करून कलेक्टर परवानगी घेतली असून शासनाची लेखी फसवणूक केली असल्याची बाब देखील समोर आली आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असता 12 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयाने सदर जमिनीवर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे। तरीही विकासकाकडून रात्रीच्या वेळी बांधकाम सुरू करून मोठ्या प्रमाणात बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन विकासकाविरोधात गंभीर आरोप केले आहेत। तसेच विकासकांनी काम सुरू केल्यापासूनच शेतीला जाण्या येण्याचा रस्ता देखील बंद केला आहे। विकासकांनी सर्व्हे नंबर 63 व गावठाणाजवळील जमिनीला तसेच शेत जमिनीकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे। आम्ही शेती करायला जायचे कुठून असा सवाल त्यांनी केलाय। रस्ता मोकळा न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। याबाबत पडघा पोलीस स्टेशन आणि बाबगाव पोलीस चौकीत आम्ही वारंवार अर्ज दिले, पण पोलीस आमचा अर्ज घेत नाहीत। न्यायालयाचा आदेश असतानाही विकासकांची पाठराखण केली जात आहे। शेतकऱ्यांनी पोलिसांवर आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला आहे। तसेच आम्हाला न्याय मिळावा अशी अर्थसाद शेतकऱ्यांना प्रशासनाला घातली आहे। या प्रकरणात प्रशासन आता कोणती कारवाई करणार आणि संबंधित विकासक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बघा, माझ्या आशीला आहेत मौजे भावले येथील त्यांची ज्या मालकीची जमीन आहे मौजे लोणार येथील सर्वे नंबर 66/18, 66/19, 66/21 आणि 66/22 ह्या चार सर्वे नंबरवरची जी त्यांच्या स्वतःच्या मालकीची आणि कब्जा वहिवाटीची जमीन आहे, या जमिनीवर जे विकासक आहेत हसमुख कंजारिया यांनी म्हणजे माझ्या आशल्याशी कुठलाही व्यवहार न करता किंवा कुठल्याही व्यवहाराबद्दलची अनामत रक्कम न देता डायरेक्टली म्हणजे त्यांना धाकदपटशा दाखवून आणि खुद म्हणजे 20, 25 बाउन्सर इथे उभे करून अतिक्रमण शेतीची जागा अतिक्रमण करून बेकायदेशीर भराव केलं। कुठल्याही परवानगीशिवाय भराव केलेला, कुठलीही रॉयल्टी त्यांनी घेतलेली नाही। करून मेहरबान न्यायालयाने आम्हाला 12/9/2025 रोजी जैसे ते परिस्थिती ठेवण्या दावा जमिनीबाबत जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला होता। आणि ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस कंजारिया यांचे वकील सुद्धा उपस्थित होते। असे असताना सुद्धा त्यांनी हे जे बघतात मी अनधिकृत बांधकाम आहे, हे अनधिकृत बांधकाम त्यांनी पूर्ण केलेलं आहे। जे कंजारिया बिल्डर्स आहेत यांनी रात्री बांधकाम चालू करून जबरदस्तीने बांधकाम चालू ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत बघू शकता एवढं बांधकाम त्यांनी केलेलं आहे पूर्ण। आणि याबद्दल आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा म्हणजे पडघा पोलीस स्टेशन आणि पडघा पोलीस स्टेशनचे जे बीट आहे बाबगाव पोलीस चौकी इथे सुद्धा मी वारंवार म्हणजे अर्ज केले, पण पोलीस हे पूर्णपणे हसमुख कंजारिया यांची पाठराखण करत असल्यामुळे आमचा आजपर्यंत कुठलाही अर्ज त्यांनी स्वीकारलेला नाही। उलट आम्हाला दिवसभर आमच्या आशिलांना दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवतात आणि मग काहीतरी उत्तर देऊन सांगतात आणि मग त्यांच्याशी बोलणी करतात। आणि हे सर्व बिल्डरांच्या आणि पडघा पोलीस स्टेशनचे काहीतरी आर्थिक संबंध असल्याशिवाय ते असं होऊ शकत नाही। कारण आजपर्यंत मेहरबान न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा हे जे बांधकाम थांबवू शकत नाही, म्हणजे ओपनली दिसतं की विकासकांची पाठराखण करत आहेत पडघा पोलीस स्टेशन। या लोकांनी जबरदस्ती करून इथं काम चालू केलेलं आहे आणि आम्ही इथून गेलो की रात्री ते काम चालू करतात। माझ्या भावाची जमीन आहे, ती माझा भाऊ एकटा आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही। इथं 20-25 गुंडे आणून बसवायचे आणि दादागिरीमध्ये हे काम चालू केलेलं आहे। हसमुख कंजारिया आणि आरके बिल्डर या दोघांनी हा काम केलेलं आहे। तरी आमची प्रशासनाकडे इतकी विनंती आहे का त्यांनी आम्हाला न्याय द्यावा। आणि हे लोक रस्ते सुद्धा बंद करतात। आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कुठून आणि ही शेती लावायची कशी काय? तर प्रशासनाने हीच विनंती आहे की त्यांनी आमची दाद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। यावी लोकांनी आमची जागा अडवली, आम्हाला जायला रस्ताच नाही, आम्ही जाणार कुठून? नाही नाही, कुठूनच नाही रस्ता। हे मेलाई सगळा रस्ताच बंद केले आमचा। हा, आम्ही काय करणार आता? शेतकरी मरण झाला ना आमचा।
यात आमचं काय राहिले, नुसती जेतान जमीन झाला काम. हा, शेतीची जागा पण घेतली, सगळे कब्जा केला. तक्रार केली आम्ही, पण तक्रार घेत नाही ना आमची. आता आम्ही काय करणार आहोत? आम्ही शेवटी शेतकरी, मरण होते ना आमचा. याच्या पुढे आम्ही काय करणार आहोत? भाईगिरी आणतात, दादागिरी दाखवतात आम्हाला. आम्ही काय करणार आहोत? ही एवढी लोक येऊन बसतात, आम्ही जाणार कुठून? आम्हाला न्याय मिळावा, आमची आहे ते आम्हाला भेटावा, एवढाच आमचा समस्या आहे. आणि मी इथला स्थानिक शेतकरी आहे आणि माझ्या मालकीची जागा आहे. या जागेत त्यावेळी काम केलेलं आहे आणि माझ्याशी कोणत्याही प्रकारचा त्यावेळी व्यवहार न करता, मीटिंग न करता इथे काम केलेलं आहे. आणि आमच्या याच्याने एवढी मोठी इमारत उभी केलेली आहे. माझ्या 4 सर्वे नंबर आहेत, 6718, 6619, 6621 आणि 6622. हे 4 सर्वे नंबर आहेत आणि त्यावेळी इथे काम चालू केलेलं आहे. आम्ही इथे काम थांबवायला आलो की मारेकरी आणून आम्हाला दमदाटी करून बाजूला करतात आणि काम करतात. आणि रात्री आम्ही दिवसा काम थांबवायला आलो की रात्री काम करतात. आम्ही तक्रार केलेली आहे आणि स्टे ऑर्डर पण घेतलेली आहे. तर आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आमची जमीन आम्हाला मिळावी. 63 गुंठ जागा आहे आमची, 4 सर्वे नंबर आहेत आणि 63 गुंठ जागा आहे. संपूर्ण जागेवर कब्जा केला आहे ते. रस्ता अडवला, इकडे शेतकरी आहेत. ही आमची जमीन आणि मागे पण शेतकरी आहेत, त्यांची पण जमीन आहे. तिकडे त्यांना जायला त्यावेळी रस्ता देत नाही आणि पुरं गेट लावून घेतात. मागणी काय असणार? आणि गेट लावून घेतलेलं आहे. यापुढे मागणी एवढीच आहे शासनाकडे की त्यावेळी आम्हाला आमची जमीन मिळून द्यावी.